शेवटचा षटक जिथे देखील धावा आल्या होत्या त्या 17 धावा. लास्ट ओव्हर मध्ये फार चांगली बॅटिंग झाली होती जेव्हा शहरी रांजनोली संघ बॅटिंग करत होता. विनीत भगतचा बॅट मधून जे 2 षटकार आले होते. मात्र आता आपण जर बघितलं तर गरज आहे ती 6 चेंडू 26 धावांची. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत आराध्य 11 टेंभोडे संघाला आणि या संघाचे खंदे समर्थक आदरणीय सचिनजी चाळके साहेब, महेंद्रजी गाडगे साहेब आणि मनोहरजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले. या तिन्ही मान्यवरांना विनंती की आपण आमच्या व्हीआयपी डाईस वर देऊन आसन ग्रहण करा. स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 मध्ये उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं आणि पाहुण्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय विवेक भगतचं आगमन होत आहे. मात्र समोर हरी जोशी 6-26 अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ऍक्शन रिप्ले पहा, चेंडूच्या रेषेपासून फार बाहेर निघाला तो. दॅट्स वाय इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ऑफस्टंपचा फार जवळून गेलाय आणि स्क्रीनवरती सध्या फलंदाजाला देखील आपण बघितलं, तो देखील बघत होता काय चुकलंय. स्वतःशी तो बोललाय, स्वतःशी पुटपुटलाय. स्वतःचं आत्मपरीक्षण करणं स्वतःनेच फार गरजेचं असतं. ते फलंदाजाने केलेलं आहे, पण समीकरण तितकंच अवघड. बॉल शिल्लक आहेत 5 आणि 5 बॉलमध्ये धावा बनवायच्या 26. ऑन साइडला आता 4 फिल्डर येत आहेत. लॉंग लेग, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट आणि शॉर्ट कव्हरला फिल्डर. बॉल तयार. हार्ड लेंथ, फार बाहेर निघालाय चेंडू. अंपायरचा इशारा वाईड. या वाईडने धावसंख्या जरूर पुढे जाईल. स्कोर वॉज ऑन 35. 35 धावा फलकावर येत. स्टील रिक्वायर्ड 25. 25 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत 5. 11 बॉल मध्ये 16 वरती हरी खेळतोय. सेट झालेला आहे, पण या मॅचला फिनिश करण्यासाठी त्याला बनवायच्यात 25. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. गुडघा तर टेकवलाय. बॉल लॉंग ऑनला फिल्डर जज करतो मिस टाइम. हरी जोशी फर्स्टला फार चांगला झेल टिपला डीप लॉंग ऑनला सुखदेवने आणि जावरती विकेट पडते हरीची. धक्का बसतोय 14-35 वरती. जे ऑस्ट्रेलियासाठी पर्थ टेस्ट मध्ये घडलं ते सध्या मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या जय दुर्गाबी टेमगरपाडासाठी घडतंय. स्कोरबोर्डचं प्रेशर 60 बनवायचं असताना पॉवर प्ले मध्ये सुरुवात चांगली झाली नाही, त्यामुळे विकेट पडत गेले धावा बनवत असताना. आणि भारताने ज्या दोन्ही इनिंग मध्ये बॅटिंग केली त्यामुळे ऑस्ट्रेलिया समोर देखील स्कोरबोर्डचं प्रेशर असताना 12ला 3 धक्के ऑस्ट्रेलिया देखील बसले. या मॅचचं समीकरण 4 चेंडू 25 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा देखील एक महत्वपूर्ण नियम या स्पर्धेमधला. स्ट्रेट बॅटने लॉफ करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. विनीत भगतचे बंधू सध्या गोलंदाजी करतात. विवेक भगत चांगली बॉलिंग स्लॉग मध्ये, कारण 26 धावा डिफेंड करत असताना पहिल्या 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव, ती देखील एक वाईड आपल्याला पाहायला मिळाला. आत आला या वेळेला पडल्या बरोबर. फार सुंदर बॉलिंग ऍक्शन आहे. पुन्हा एकदा आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात या गोलंदाजाची बॉलिंग ऍक्शन. मेगा स्क्रीन वरती मागचा चेंडू प्रिव्हियस बॉलच्या पद्धतीने या गोलंदाजाने टाकलेला आहे. चायना मॅन. पुन्हा एकदा गोलंदाज विवेक भगत. रिस्कचा फार चांगला वापर करतोय. पाकिस्तानचा बॉलर डावकुऱ्यातच तुम्हाला सोहेल तन्वीर माहित असेल, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो हा उजव्या हाताचा आहे. रिस्ट आणि शोल्डरचा फार चांगला वापर या बॉलिंग ऍक्शन मध्ये गोलंदाज आपल्याला विवेक भगतचा पाहायला मिळतोय. या मॅच मधला शेवटचा चेंडू 25 धावांचं अंतर आहे. पाहूयात किती धावांचं अंतर कमी करतात जय दुर्गाबी टेमगरपाडा. फुल टॉसला देखील कॅपिटलाइज करता आलं नाही.
आणि हा सामना संपला. हार्दिक हार्दिक अभिनंदन. 24 धावांच्या मोठ्या फरकाने हा सामना जिंकला जरी रांझोलीने. आपलं अभिनंदन. हार्डलक टीम. जयदुर्गा बी टेमघरपाडा. चुका झाल्या. गोलंदाजांना तितकासा मार पडला नव्हता. 60चं टार्गेट होतं. फलंदाजाने हवी तशी